नमस्कार, मी प्रियंका. INBCNच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात काही ठळक घडामोडी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती शहरात उत्साहात साजरी. नेताजींच्या जयंती प्रीत्यर्थ शहरवासियांनी केले क्रांतिकारकांना नमन. कळमना पोलीस ठाण्यातील पोलिसाचा प्रताप, मित्राच्या पत्नीवर केला बलात्कार. दबावापोटी आरोपी पोलीस शिपाई सूर्यकांत गजाआड. आणि आता सविस्तर वृत्त. असंख्य युवकांचे प्रेरणास्थान असणारे स्वामी विवेकानंद आणि सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठ शिक्षण मंचतर्फे लोकांच्या शाळेत आयोजित या कार्यक्रमात माजी स्थायी समिती अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी स्वामीजींच्या जीवनाविषयी व्याख्याने दिली. या कार्यक्रमाला प्राचार्य प्रभुजी देशपांडे यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते. स्वामी विवेकानंद ने समाज के सामने ये स्थापित किया कि रोगी से किसी प्रकार की घृणा नहीं करना चाहिए, उसकी सेवा और शुश्रूषा ही करना चाहिए. ऐसा प्रत्यक्ष अपने जीवन में उदाहरण स्वामी विवेकानंद जी ने बताया. भविष्य आप लोग रचते हैं. इस देश के पूर्व राष्ट्रपति कह करके गए हैं कि 2020 में भारत विश्व का नेतृत्व करेगा और जगत गुरु के स्थान पर स्थापित हो जाएगा. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा अशी घोषणा देत नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी निष्ठुर ब्रिटिश शासनाविरुद्ध सशस्त्र आझाद हिंद सेना उभारली होती. या महान क्रांतिकारकाच्या जयंती निमित्ताने बुधवारी शहरातील विविध भागात कार्यक्रम घेण्यात आले. या अनुषंगाने माणस चौकातील सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला नागरिकांनी माल्यार्पण केले, तसेच त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली वाहिली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकाराने दिलेले प्राणाचे बलिदान अतुलनीय आहे. कारण जेथे या काळी अहिंसेचा अतिरेक होत असतानाच क्रूर ब्रिटिश शासनाने दडपशाही अवलंबली. पण या दडपशाहीला सशस्त्र क्रांतीने उत्तर देणे आवश्यक होते. अशातच देशात क्रांतिकारी चळवळी उफाळून आल्या. क्रांतिकारांच्या याच मालिकेतून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव विशेषरित्या उल्लेखित आहे. सैनिकी शिस्त लाभलेल्या नेताजींची फार कमी वेळात आझाद हिंद सेनेची स्थापना करून भल्या भल्यांना आश्चर्याचा झटका दिला. अशा या महान क्रांतिकाराची जयंती गुरुवारी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने मानस चौकातील नेताजींच्या पुतळ्याला नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या महान क्रांतिकाराला INBCN ग्रुपचे विनम्र अभिवादन. ब्युरो रिपोर्ट, INBC न्यूज, नागपूर. प्रत्येक वर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला नागपूरकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या विटेज कार रॅलीचे यंदाही आयोजन करण्यात आले आहे. येत्या 25 आणि 26 जानेवारी रोजी या विटेज कार कार्निवलचे आयोजन पार पडणार आहे. यामध्ये अनेक पुरातन वाहनांचा समावेश असेल, तसेच वाफेवर चालणाऱ्या इंजिनच्या मॉडेलची कार यंदाही खास आकर्षण राहणार असल्याची माहिती बुधवारी पत्रपरिषदेत देण्यात आली. शंकरनगर चौकातून या रॅलीला सुरुवात होणार आहे. मैं शाहरुख कासद हूँ. मैं सिवा का वाइस प्रेसिडेंट हूँ. अभी हम रैली करने जा रहे हैं 25 और 26 तारीख को. ये रैली मैंने डिस्प्ले है, एक्चुअल रेस या रैली नहीं है, बट नागपुर में सब डिस्प्ले को भी रैलीज बोलते हैं, तो हम भी रैलीज कहेंगे इसको. बट ये डिस्प्ले है. और 25 तारीख को धर्मपेट कॉलेज पे है. ये 10:30 बजे इसका उद्घाटन करेंगे और वहाँ से 6:30 बजे तक रहेगा शो. और 26 तारीख को भी वैसे ही रहेगा. तो रैली मतलब आप जैसे घूमने वाले क्या? हाँ, घूमने वाले एक रन भी हम करेंगे 2:30 बजे से 4:30 बजे. 38 किलोमीटर है. ये 2-2.25 घंटे में हम कवर करेंगे. नागपूर विद्यापीठाच्या पूर्ण मूल्यांकन प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या तसेच नियमित परीक्षेला बसणाऱ्या ATKT विद्यार्थ्यांची परीक्षा आगामी उन्हाळी परीक्षेच्या काळात घेतल्या जाईल असा निर्णय विद्यापीठाने घेतल्याचे कळतंय. मात्र विद्यार्थी विद्यापीठाच्या या निर्णयामुळे संतुष्ट नसल्याचे आढळून येत आहे. कणाड परिसरातील सत्रापूर भागात बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी शहर अध्यक्षाची निर्घृण हत्या करण्यात आली. मोहनीश रेड्डी असे मृतकाचे नाव आहे. माहितीनुसार पूर्व वैमनस्यातून रेड्डी यांची हत्या करण्यात आली आहे. शहरातील कन्हान भागात हवेत फायरिंग झाल्यामुळे येथील नगरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी दुपारी मोनीश रेड्डी आणि त्याच्या कुटुंबियांवर काही लोकांनी अचानक हल्ला केला. एकमेकांमधील वाद आणि ईर्ष्येच्या भावनेतून करण्यात आलेला हा हल्ला मोनीससाठी प्राणघातक ठरला. या हल्ल्यात हल्लेखोरांनी गोळी, तलवारी आणि लाठ्यांचा वापर केला. या हल्ल्यात मोनीसचा मृत्यू झाला असून त्याचा भाऊ मोहन गंभीर जखमी आहे. तसेच कुटुंबातील इतरही 5 व्यक्ती जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार सोमवारी विजय मार्केट चौकात कमलेश मेश्राम, उमेश यादव, मनोज चिमणकर यांनी मिळून दलजीत पात्रे यांचा मुलगा अजय पात्रे यावर हल्ला केला। या घटनेत चाकू आणि दंड्यांचाही वापर करण्यात आला होता, मात्र यामध्ये अजय जखमी झाला। ज्यानंतर 21 जानेवारीला दलजीत पात्रे आणि विक्की पात्रे यांनी मिळून मनोज चिमणकर याचा छोटा भाऊ आणि एका मुलासोबत मारधोड केली। या घटनेनंतर पात्रे कुटुंबांनी मनोजच्या घरी देखील हल्ला केला, ज्यामध्ये मोनिशने स्वतःला वाचविण्याकरता माउनस गनने 2 गोळ्या चालविल्या आणि कुटुंबाने मिरची पावडर उडवली। यामुळे चिडून पात्रे परिवारांनी मोनिशवर चाकू, तलवार आणि दंड्यांनी हल्ला करून त्यांचे प्राण घेतले। वो सभी आए थे, चलाए थे एक बार। क्या चला? गोली चला, ऊपर चलाया तो सभी आ गए थे और उनके बाद चलाने के बाद सभी साइड हो गए थे डर के बारे में। और उसको दूसरा बार चलाने के लिए देखा, वो पीछे से आके मारा। वो बंदूक भी गिर गया था, वो भी लेके गया होगा, कार का चाबी भी लेके गया और कार को भी पूरा कांच का तोड़ दिया, चाकू से मारा। कितने लोग थे पूरे? 300 लोग आए थे, ऐसे ही उनके पीछे देखने के लिए होगा। उन लोग उनका फैमिली था, 20 जन ऐसे आए थे, लेडीज भी था, हमारा लेडीज को भी बहुत मारा था। ये जो लोग आए थे मारने के लिए, इनके हाथ में कौन कौन से हथियार थे? उनके पास लकड़ी है, चाकू है और हीरवती भी लेके आए थे उन लोग। आप लोगों ने ईटा से भी मारा और ठवल में ईटा डाल के मारा था। ये पूरा जो कितने जो लोग आए थे 20-25 और पीछे जो देखने वाले 300 लोग थे, क्या आसपास के रहने वाले और आसपास या हल्ल्यात मोनिशचा मोठा भाऊ मोहन रेड्डी गंभीर जखमी झाला आहे, तसेच कुटुंबातील इतरही व्यक्ती जखमी झाले आहेत। या हल्ल्यानंतर तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली। मोनिश रेड्डी की जो मोनिश रेड्डी का घर है, वहाँ पे सुबह 6-7 लोग आए और उन्होंने, उसमें से एक जयदीप पात्रे नाम का आदमी है, उसने मोनिश रेड्डी के बारे में पूछताछ की। जब मोनिश रेड्डी दिखा तो उससे उसकी बाचाबाची हुई और उसने लाठी से वार किया। उसके बाद मोनिश रेड्डी के पास मोनिश रेड्डी के ऊपर उन्होंने चाकू से भी वार किया। मोनिश रेड्डी के पास एक वेपन था, उस वेपन को उसने निकालने की कोशिश की, तो कहा जाता है, हम वेरीफाई कर रहे हैं इस चीज़ को, उसने छीन लिया। तो जो मृतक है उस पर चाकू के वार है और उसका भाई है मोहन रेड्डी, जो उसका बड़ा भाई है, उसको भी एक घाव लगा है। क्या वजह रही इस हत्या की और कितने आरोपियों को अब तक अपने धर दबोचा है पुलिस द्वारा? इसमें आपसी रंजिश, ये इसका एक कारण सामने आ रहा है और अब तक हमने 6 लोगों के इसमें नाम निष्पन्न हो चुके हैं और उसमें से एक आरोपी विक्की पात्रे, ये हमारे अभी कब्जे में है। खासतौर पर कहा जा रहा है कि महिलाएं भी थी मारने वालों में, ऐसे कुछ मौप आया हुआ था जहाँ पे महिलाएं भी शामिल थी इस पूरे प्रकरण में, मोनिश की हत्या के पीछे, ऐसा कुछ है क्या? जो इनिशियल हमारी जानकारी है, जो लोग आए उसमें 6-7 लोग ही थे और बाकी यहाँ पे लोग आजू बाजू के लोग जमा हुए होंगे, उसको वेरीफाई कर रहे हैं हम लोग। पर जो 6-7 लोग थे उनके पूरे लोगों के नाम निष्पन्न है, उसमें से एक आरोपी हमने अटक भी किया है। सर, एक कुख्यात आरोपी था, मोनिश पर भी कई सारे आपराधिक मामले दर्ज थे। मोनिश रेड्डी के ऊपर 307 के ऑफेंसेस रजिस्टर्ड है, जिसमें कि एक ऑफेंस में उसमें बरी भी हो चुका है, वो बाकी इन्वेस्टिगेशन चल रहा है, कोर्ट में चल रहा है। उस पर तड़ीपारी का भी प्रस्ताव था। मोनिश रेड्डी के ऊपर एक तड़ीपार का प्रस्ताव भी है। या प्रकरणात मोनिशचा मृत्यू झाला असून पोलिसांनी कारवाई करून पात्रे परिवारातील विक्की पार्वती आणि शरीफा पात्रे यांना अटक केली आहे। सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहे। कॅमेरामॅन सनी भोंगाडेसह देवयानी मोहगावकर इन BC न्यूज नागपूर। कळमना पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायाला बलात्काराच्या आरोपाखाली स्वतः कळमना पोलिसांनीच अटक केली आहे। सूर्यकांत सुभाषचंद्र तिवारी असे या आरोपी पोलिसाचे नाव आहे। माहिती सूत्रानुसार सूर्यकांतने त्याच्याच मित्राच्या पत्नीवर पाशवी बलात्कार केला आहे। सूर्यकांतला अटक जरी झाली असली तरी पण या घटनेने पुन्हा एकदा खाकीवरील जनतेचा विश्वास पुसला गेला असल्याचं स्पष्ट होत आहे। कळमना ठाण्याच्या सीमेत एका बलात्कार प्रकरणाची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे, ज्यामध्ये एका ओळखीच्या महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कळमना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी मानेवाडा येथील सूर्यकांत तिवारी असल्याचे सांगितले जात आहे। गेल्या 2.5 वर्षापासून हा कळमना पोलीस ठाण्यात कार्यरत आहे। प्राप्त माहितीनुसार पीडित महिलेचा पती पारडी पोलीस चौकीजवळ ठेल्यावर फळं विकण्याचे काम करत असतो, त्यामुळे त्याची पत्नी कधी-कधी येथे येत असे।
आरोपीने महिलेच्या नवऱ्याशी चांगलीच ओळख वाढविली आणि त्यांच्या घरी येणे जाणे सुरू केले. याच दरम्यान 30 ऑक्टोबरला या आरोपीने महिलेच्या घरी जाऊन तिला एकटे पाहून बळजबरी केली आणि यानंतर आरोपीने या महिलेसोबत अनेकदा शरीर संबंध प्रस्थापित केले. या महिलेच्या नवऱ्याला या प्रकरणाचा संशय येताच सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलीस आयुक्तांनी या महिलेची भेट घेतली. कल पुलिस थाने में एक पुलिस कांस्टेबल के खिलाफ बलात्कार का मामला दर्ज हुआ है. एक पार्टीस्थित महिला है, उन्होंने कंप्लेंट दर्ज की है कि उसका पति घर पे नहीं था. तभी रात के टाइम कांस्टेबल उनके घर पे गए, वहाँ उनके ऊपर अत्याचार किया ऐसा उन्होंने कंप्लेंट दिया था. उसके ऊपर से गुना दाखिल किया है और कांस्टेबल को अरेस्ट किया है. तपास चालू है. सर, इसमें जो पीड़ित महिला है और जो आरोपी है, इनके मेडिकल आपने किए हैं क्या, और कांस्टेबल का नाम और वो किस पुलिस स्टेशन में? पीड़ित महिला और कांस्टेबल दोनों का मेडिकल किया है और कांस्टेबल का नाम है सूर्यकांत तिवारी और कळमना पुलिस थाने में कार्यरत है. सर, इसमें इन दोनों की पहले से जान पहचान थी, ऐसी कोई जानकारी अब तक आप? आयुक्तांना भेटल्यानंतर या पीडित महिलेने आपल्या पतीसोबत कळमना पोलीस ठाण्यात नोंद करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते यशस्वी झाले नाही. या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर लक्ष घातले. मंगळवारी रात्री महिलेची तक्रार नोंद करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. या सर्व प्रकरणात पोलीस वर्दीचा पुन्हा एकदा गैरवापर करण्यात आला आहे हे स्पष्ट होतंय. कॅमेरा पर्सन सनी भोंगाडेसह देव्यानी, NBC न्यूज, नागपूर. रहाटे कॉलनी परिसरातील एका पॉश फ्लॅटमध्ये चोरीची घटना पुढे आली आहे. माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी शहरातील नामांकित डेव्हलपर्स व्यवसायी प्रफुल्ल गाडगे यांच्या घरी ही चोरी केली आहे. या घटनेत चोरट्यांनी 7 लाख रुपये रोख आणि मौल्यवान दागिने लंपास केले आहेत. संत्रानगरीतील वाढणाऱ्या चोरींच्या घटना काही केल्या थांबण्याचं नाव घेताना दिसून येत नाहीये, तर दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशीच एक घटना म्हणजे शहरातील प्रसिद्ध वात्सल्य डेव्हलपर्सचे संचालक प्रफुल्ल गाडगे यांच्या घरी चोरी झाली आहे. शहरातील वर्धा रोड येथील रहाटे कॉलनी चौकातील केशव कला अपार्टमेंटच्या 3ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 203 आणि 204 येथे चोराने चोरी केली आहे. हे दोन्हीही फ्लॅट वात्सल्य डेव्हलपर्सचे संचालक प्रफुल्ल गाडगे यांचे आहेत. या फ्लॅटकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी आपला नोकर नित्यानंद याला ठेवले होते. बुधवारी जेव्हा दुपारी नित्यानंद घरी आला तेव्हा त्याला दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले, तसेच सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. तेव्हा तात्काळ मालकांना सूचना देण्यात आली. या फ्लॅटमधून जवळपास 7 लाखाची रोख रक्कम आणि 30 लाखाचे दागिने चोरी झाले आहेत. या चोरीनंतर पोलिसांना सूचना देण्यात आली. अपार्टमेंटमध्ये लागलेल्या CCTV कॅमेऱ्यात एक संशयी व्यक्ती आढळून आला आहे. धनतोली पोलीस सध्या या चोरीच्या प्रकरणाचा तपास करत आहे. शहरातील वाढणाऱ्या या चोरीच्या घटनांना कधी आळा बसणार हा प्रश्नच आहे. कॅमेरामॅन सनी भोंगाडेसह देवयानी मोहगावकर, NBC न्यूज, नागपूर. नॉयलन मांजाने गेल्या संक्रांतीत आशीर्वादनगर भागात एका युवकाचा बळी घेतला होता, तर अनेक वाहन चालक या घातक मांजाने गंभीर जखमी सुद्धा झाले होते. त्यामुळे या मांजावर बंदी घालण्याची मागणी प्रशासनाकडे केली गेली होती. मात्र संक्रांत आटोपल्यानंतर शहर मनपाने यावर बंदी प्रस्ताव आणला आहे. बुधवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला एकमताने मान्यता मिळाली. पण संक्रांतीपूर्वी मनपाला हे शहाणपण का सुचले नाही? बघूया मनपाच्या वराती मागून घोडं काढण्याच्या प्रकारावर हे विशेष वृत्त. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चायनीज आणि नायलॉनच्या मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या मांजामुळे अनेकांना प्राण गमवावे लागते. अनेक पक्षी मृत्युमुखी पडले. या मांजाच्या खरेदी आणि विक्रीवर प्रतिबंध लावण्यात यावा असा प्रस्ताव महापालिकेतर्फे राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे. प्रतिबंध करण्याच्या या प्रस्तावाला मनपा सभागृहाने बुधवारी एकमताने मंजुरी दिली. या मांजामुळे अनेक व्यक्ती जखमी झाले. पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार एका युवकाचा मांजामुळे मृत्यू झाल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. पण हेच कार्य मनपाने संक्रांतीपूर्वी का केले नाही हा प्रश्न येथे उपस्थित होतो आहे. ब्युरो रिपोर्ट, NBC न्यूज, नागपूर.
2006 पासून कासवगतीने सुरू असलेले रामझुल्याचे कार्य फेब्रुवारी 2014 पर्यंत पूर्ण होईल असे मत पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी काही महिन्यांपूर्वी व्यक्त केले होते। या प्रकरणी मोघे यांनी स्वतः लक्ष घालून रामझुल्याच्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न केला होता। मात्र या पुलाचे सध्याचे कार्य बघता फेब्रुवारी पर्यंत पूल नागरिकांच्या सेवेत येणार की नाही याबाबत शंका निर्माण होत आहे। रामझुला प्रकल्प हा नागपुरातील मोठा प्रकल्प आहे, ज्याचे बांधकाम अनेक महिन्यापासून चालू होते। या रामझुल्याचे निर्माण कार्य फेब्रुवारी 2014 मध्ये पूर्ण होईल असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते। मात्र दरवेळीप्रमाणे हे रामझुल्याचे निर्माण कार्यात अडथळे येत गेले। रामझुला प्रकल्प हा नागपुरातील सर्वात मोठा प्रकल्प आहे, ज्याचे बांधकाम अनेक महिन्यापासून चालू होते। या रामझुल्याचे निर्माण कार्य फेब्रुवारी 2014 मध्ये पूर्ण होईल असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते। मात्र दरवेळी हे रामझुल्याच्या निर्माण कार्यात अडथळे येत होते, त्यामुळे पालकमंत्र्यांना स्वतःच या निर्माण कार्यात हस्तक्षेप करावा लागला। राज्य सरकारकडून अपेक्षा केली जात आहे, मात्र प्रत्यक्षात हा रामझुला पूर्ण होण्याची चिन्ह दिसत नाहीये। प्राप्त माहितीनुसार या निर्माण कार्याला अजून 6 महिन्याचा वेळ लागू शकतो, त्यामुळे शहरवासियांना आता बरीच वाट पाहावी लागणार आहे। या रामझुल्याच्या निर्माण कार्यात पूर्व आणि पश्चिम नागपुराला जोडणाऱ्या 6 लेन केबल स्टेट रेल्वे ओव्हरब्रिजच्या पहिल्या चरणाचे निर्माण कार्य जानेवारी 2006 ला सुरू करण्यात आले होते, पण हा रामझुला निर्धारित वेळेत पूर्ण होणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे। ब्युरो रिपोर्ट इन BCN न्यूज नागपूर। शासकीय मेयो इस्पितळाच्या विकासासाठी चालू आर्थिक वर्षात 19 लाख रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देण्याला मान्यता मिळाली आहे। हा निधी येत्या मार्च पर्यंत विकास कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे। राज्याचे मुख्य सचिव JS सहारिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात यासंबंधी एक शपथपत्र दाखल केले होते। आगामी डिसेंबर 2015 पर्यंत मेयो रुग्णालयाचा भरीव विकासाद्वारे अपेक्षित केले गेले आहे। मेयो रुग्णालयाच्या विकासासाठी असणारी शासकीय निधीची आवश्यकता पूर्ण होण्याची स्पष्ट चिन्हे आता जाणवू लागली आहेत, कारण राज्याचे मुख्य सचिव JS सहारिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक शपथपत्र सादर केले आहे, ज्यानुसार मेयो इस्पितळाच्या विकासासाठी 19 करोड रुपये राज्य शासनाकडून मिळवून देण्याचे बोलले गेले आहे। चालू आर्थिक वर्षात योजनाबद्ध पद्धतीने मेयोच्या विकासावर भर दिला जाणार आहे। असे घडल्यास गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला मेयो रुग्णालयाच्या विकासाला नवी भरारी मिळेल, ज्याचा लाभ रुग्णांना होईल। ब्युरो रिपोर्ट इन BCN न्यूज नागपूर। स्वामी विवेकानंद यांच्या 150व्या जयंती निमित्ताने बुधवारी धंतोली परिसरातून स्वामी विवेकानंद रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। रामकृष्ण मठातर्फे काढण्यात आलेल्या या रथयात्रेत मोठ्या संख्येने विवेकानंद भक्तांनी आपला सहभाग दर्शविला। धरमपेठ सायन्स कॉलेज येथे बुधवारी विद्यार्थी परिषदेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी आनंदवन वरोरा येथील शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांनी स्वरानंद या कार्यक्रमाअंतर्गत विविध सांस्कृतिक कलेचे सादरीकरण केले। अभी जो बताया मैंने, तो हर साल कार्यक्रम हम लोग का सांस्कृतिक एक कार्यक्रम होता है, लेकिन उसका नाम अलग अलग होता है। ठीक है, इस साल जो गूंज नाम हम लोगों ने रखा है, तो बच्चे लोगों ने कल्चरल वीक अपने करटेल करके कुछ एक विजुअली चैलेंज जो लोग है या फिजिकली चैलेंज जो लोग है, आनंदवन वरोरा का जो इन लोगों का ऑर्केस्ट्रा है, वो हम लोगों ने यहाँ पर ऑर्गेनाइज किया और खुद के उन्होंने श्रिंक के एक्टिविटीज ये एक रखा ताकि सरते शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती शहरात उत्साहात साजरी। नेताजींच्या जयंती प्रित्यर्थ शहरवासियांनी केले क्रांतिकारकांना नमन। कळमना पोलीस ठाण्यातील पोलिसाचा प्रताप, मित्राच्या पत्नीवर केला बलात्कार। दबावापोटी आरोपी पोलीस शिपाई सूर्यकांत गजाआड। BCN मराठी बातमीपत्रात आज इतकंच। बातम्यांचा प्रवाह असा सुरू राहील। आपण बघत रहा BCN न्यूज। नमस्कार।